ते ह्याचं मंदिर आहे, शीतला देवी मंदिर, त्या कोपऱ्यावर एक कचरा असतो कायम. ते जर तुम्ही कचरा बघितला, ते सगळे तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो. तसंच खाली कोर्टाच्या तिथं, त्या ओढ्याच्या तिथं सगळ्या गाड्यांचा कचरा पडतो. सगळे जे चायनीजवाले किंवा हे हातगाडीवाले जे आहेत त्यांचा कचरा ते रात्री येऊन तिथं टाकतात. अशा सगळीकडे जर तुम्ही बघितलं, कचऱ्याचं प्रमाण जे आहे, लोक त्यांच्या सोयीसाठी तिथं कचरा टाकतात. गरिबाचा कचरा नाहीये. ह्याच्याशी सुशिक्षित माणूस अशिक्षित माणसाचाच प्रश्न नाहीये. उलट जो सुशिक्षित माणूस आहे तो कचरा टाकतो. हॅलो, ते माणसाचं नाव काय, ते नगरपालिकेने नेमलेत, त्यांना पगार दिलेत आणि कचऱ्याचे फोटो काढून त्यांना पाठवायचे. स्पॉट बॉय काय, कचरा स्पॉट बॉय, स्पॉट बॉय स्क्वॉड असं तुम्ही नगरपालिकेने केलंय. त्याच्यात किती 36 लोक आहेत का 32 लोक आहेत, आणि त्यांना तुम्ही पगार काढताय दर महिन्याला. वॉर्ड स्पॉट बॉय, त्यांचं काम हेच तुम्ही नेमलंय की हे जे बाहेर कचरा पडतोय त्याचं निर्मूलन करण्यासाठी तुम्ही स्पॉट बॉयज नेमलेत, त्यांचा पगार काढताय. मग हा कचरा निर्मूलन का होत नाहीये साहेब? झालं पाहिजे ना, तुम्ही अधिकारी आहे, हे काम तुमचं आहे. जर एखाद्याने काम नाही केलं तर तुम्ही त्यांना नोटिसेस देता. हे ना, या माणसानी जर उद्या लाईट बिल किंवा पाणी बिल नाही दिलं तर तुम्ही कोण? हॅलो बापट साहेब, तुम्ही ते स्पॉट बॉयज म्हणून काहीतरी पोस्ट निर्माण केली आहे ना नगरपालिकेत, ट्रॅफिक साठी नाही, कचऱ्यासाठी नाही. तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही स्पॉट परिषद का काहीतरी अशी आहे ज्याचे तुम्ही पगार पण काढताय मुलांचे. हा, मग ते ट्रायल मध्ये काय झालं? हा, नाही नाही, पण मग त्या स्पॉट ते आता तुम्ही देत नाहीये त्यांना पगार बिगार, आणि त्यांनी केलं काहीच नाही 6 महिने. नाही, पण मग हे बाहेर जे कचरा टाकतात लोक, ही सगळी सुशिक्षित लोक असतात, त्यांच्यावर काय तुम्ही कारवाई करता? स्पेशल स्पॉट्स मग माणसं घ्या ना. तुम्ही 4 लोकांना जर दंड केला आणि त्याची जर प्रसिद्धी केली तर या गोष्टी थांबतील ना साहेब? आता माग एकाने फर्निचर ओढ्याला सोडलं होतं. ते तुमच्या कोर्टाच्या तिथं जो ओढा आहे तिथं सगळे ते चायनीज हातगाडेवाले आणि हे येऊन संध्याकाळचं घाण टाकतात. तुम्ही 2 माणसं रात्री बसवू शकत नाही त्यांचं व्हिडिओ शूटिंग करायला. मग इथं कुंभारवाड्यात तुम्हाला मी स्वतः एक 10 वेळा तरी सांगितलंय बापट साहेब की ते लोक कचरा टाकतायत, तुम्ही त्याचं काहीतरी करा. तुम्ही अजून त्यांना एक नोटीस काढलेली नाहीये. त्यांचं सांडपाणी इथं जातंय, त्या कुंभारवाड्यात सगळ्यांच्या घरात घुसतंय. हरिजन गिरिजन सोसायटीचं वरचं, हा वर्क ऑर्डर त्यांच्या कामाची, पण तुम्ही जे काम खोटं करतायत, जे घाण करतायत, त्यांच्यावर काय कारवाई करताय साहेब? पहिलं तर तुम्ही आता त्यांच्यावर नोटीस काढा, त्यांचं पाणी बंद करा ना हरिजन गिरिजनचं, म्हणजे ते येतील तुमच्या दारात. तुम्ही दंड केला नाही तोपर्यंत काही होणार नाही. लोक हेच करत बसतील, कारण का प्रत्येकाला त्यांचे राईट्स माहित आहेत, ड्युटीज माहिती नाहीये. तर ते करा साहेब आता. आणि दुसरं, नगरपालिकेच्या तुमचं कलेक्टर ऑफिसच्या समोर जिथं ते शीतला देवीचं मंदिर आहे त्या कोपऱ्यावर कायम घाण पडलेली असते. ह्याचे फोटो मी स्वतः तुम्हाला एक किमान 10 वेळा पाठवले सकाळचं, बरोबर आहे? तिथले दुकानदार पाठवतात, ते कुणाचा कचरा आहे ते बायफरगेट करून मी तुम्हाला फोटो पाठवले. तिथं सायक्लो स्टाईल माणसाचा ते कचरा असतो, तरी तुम्ही काही कारवाई करत नाही साहेब. आणि हे सुशिक्षित लोक आहेत, मग का परत तिथं कचरा पडतो?
दंड करा ना. काय कारवाई तुम्ही केली? हा हा मग काय झालं? काय केलंय ते जरा तुम्ही दाखवा. आणि साहेब माझं म्हणणं आहे तुम्ही हे गुन्हा दाखल केलेला आणि हे जरा प्रेसला द्या, पेपरमध्ये येऊन दे 2-4 नावं, म्हणजे बाकीचे लोक घाबरतात. हा हम्म 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 ठीक आहे, करा. पण साहेब तुम्ही ऍक्शन दाखवा काय तर. हा 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 इथं जर कचरा पडला तर तुम्हाला आम्ही फाईन करणार. त्याचे फोटो आता यांच्याकडनं कनेक्शन घ्या, सीसीटीव्ही लावा, ज्याच्याकडे आहे ना कोण टाकतंय ते कळेल ना. दंड करा आणि आपलं दंडाची पूर्ण देऊ दे. त्यांचे हे घर आहेत ना वरची, त्याच्यावर सीसीटीव्ही कॅमेरा लावा जो कव्हर करायचा. तुम्ही एक काम करा, फक्त लाईटचं कनेक्शन 5 नॉमिनला द्या. नाही कामं केले म्हणजे कायमचं बंद केलं कसं आहे, टेम्पररी नाही. टेम्पररी नाही म्हणू शकत, ओरिजिनल केलं ना पण कायमचा विषय आहे. आत्ताच 8 वर्ष, किती वर्ष मॅडम? 8-10 वर्ष. त्या टॅक्स भरत आंबेकरांनी इथलं कोणी टॅक्स भरत नाही. घाण काढली इथली, खरं म्हणलं तरी. आता परत निवेदन. तुमचं काम नाही का बघायचं त्यांनी काढलेला? साहेब तेवढंच नाही, तुमच्याकडे घंटागाड्या आहेत ना, हे एवढी जर भरलेली घंटागाडी असली तर ह्यातनं पडणार नाही रस्त्यावर. दुसरी गोष्ट, तुम्ही नागरिकांना आव्हान करताय ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा. रोज सकाळ संध्याकाळ तुमचे ते म्युझिक लावलेल्या गाड्या फिरत असतात. ओला वेगळा करा, सुका वेगळा करा, बरोबर आहे. मग त्याचं तुम्ही परत काय करता? हे असं एकत्र करता आणि ते कचरा डेपोमध्ये एकत्र जातं. दुरुस्ती करून कधी? 2 दिवसात. 1 महिना झाला हे अशी कंडिशन आहे. नाही 2 महिने आताच काढलेला आताच. दुसरं, तुमचा कचरा हा रस्त्यावर पडतो. आताच मगाचाच विषय हे मगाचा विषय नाही साहेब, तुम्ही येत नाही विषय निपटायला म्हणून हा मगाचा विषय आहे. तुम्हाला ह्या गोष्टी कितीतरी वेळा सांगितल्या. तुमच्या नगरपालिकेच्या गाड्या ह्या कासला जातात कचरा आणायला हॉटेलवाल्यांचा, पण इथं नागरिकांसाठी त्या 4 फेऱ्या वाढवू शकत नाही का? आपल्या गाड्या नाही तर प्रायव्हेट गाड्या. साहेब मी बातमी लावली, मी शिवसाहेबांना पण सगळं नाही 13 नंबरची आणि 12 नंबरची गाडी साहेब, मी सांगतो नंबर साहेब. तुम्हाला नंबर सकट ते सांगतात. तुम्ही नाही म्हणून ढकलू नका. काय नाही म्हणून ढकलू नका ना साहेब. तुम्हाला हा कचरा जर बाहेर पडलाय, तुम्ही त्या सोसायटीवर काय ऍक्शन घेतली? दुसरी गोष्ट, थांबा, सगळीकडं जो कचरा पडलेला असतो, मेन तुम्हाला सांगते, तुमचा अजिंक्य कॉलनीच्या भोवती सगळीकडे कचरा पडलेला असतो. तिथं कुठं झोपडपट्टी आहे? नाही. सगळा सुशिक्षित वर्ग आहे. तुमच्या कोर्टच्या शेजारी जो ओढा आहे तो ओढा जाऊन बघा, त्याच्यात सगळीकडे कचरा पडलेला आहे. सगळे हातगाडीवाले संध्याकाळचा येतात, तिथं कचरा रिकामा करतात. तिथं तुम्हाला जो कचरा पडलाय त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की हा हातगाडीचा कचरा आहे. कुठल्या म्हणजे बिगरीतल्या पोराला पण सांगोल की तो हातगाडीचा कचरा आहे. त्या शीतला देवी मंदिराच्या तिथं कलेक्टर ऑफिसच्या समोर कोपऱ्यावर कचरा असतो. तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो. ते सुशिक्षित आहे काय? तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता? त्यांना पत्र दिले की पुढं काय? हे वर्ष आणि वर्ष तिथं कचरा पडतो. दंड करा. दंडाचं पावती आपण चालू केले. किती केले दंड आतापर्यंत? 180 काहीतरी 10 ते 15 किती दंड किती गोळा केला? 180 रुपये कचरा टाकण्याचा दंड आहे. 10 लोकांना आपण केले. आता चालू केले आपण कंटिन्यू. नाईटला पण आपले कर्मचारी थांबतात. कोण कर्मचारी थांबतात नाईटला?
पेपर आउट करू दे ना. पेपरला सांगा ना पेपर आउट करा तुम्ही. ना एकदा. म्हणजे माणसांना पण कळत की दंड व्हायला लागला. तुम्ही एकटे असता अजून अख्खा शहरात तुम्ही फिरता. मग तुमच्या वॉर्डात कुठं कचरा नाही? आहे ठराविक ठिकाणी. जिथं तिथं आम्ही आता उभी केलेत माणसं तिथं तिथं बंद कमी केलेलं होत आले आता थोडं थोडं हळूहळू कमी आहे. होत बंद केलेलं आहे. आणि माणसं काढली की परत पडणार. कंटिन्यू माणसं ठेवणार पावती बुक वगैरे घेऊन ठेवतो. असं बरोबर नाही साहेब. काय होतं, शहर घाण दिसतं आणि हा सगळा कचरा सुशिक्षित लोक टाकतात. दारूच्या बाटल्या सुशिक्षित लोकांना परवडतं, गरीबाला परवडत नाही. ब्रँडेड दारू गाद्या तिथं टाकलेल्या आहेत, डायपर्स टाकलेले आहेत. मग याला जबाबदार कोण? ती माणसं टाकतात हे तुम्हाला माहिती आहे ना. चला तुम्ही जाऊन या तिथं, घेऊन जावा त्यांना. हे बंदिश करून पाडलं पाहिजे. एक काय ते ठरवा. एकदा मला ते दोन्ही टू व्हीलर लोक जास्त घेताना. आज पाहणी करते असं नाहीये. हे 4 महिन्यापूर्वी मला इथल्या महिलांनी सांगितलं होतं की वर जी सोसायटी आहे, हरिजन गिरिजन सोसायटी, त्यांचं जे सांडपाणी आहे ते ओढ्यानी खाली येतं आणि त्याच्यात म्हणजे लोकांच्या घरात ते घुसतं. जवळजवळ 8-10 वर्ष झाले नगरपालिकेला हे सांगून पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नव्हती. त्याच्यानंतर बापट साहेब मला म्हटले की त्याची कारवाई आम्ही करतोय, तिथं आम्ही पूर्ण बंदिस्त बांधकाम करतोय. त्याच्यावर त्यांचं म्हणजे नागरिकांचं असंही म्हणणं होतं की ते लोक कचरा टाकतात, घाण टाकतात, वारंवार सांगून पण ते उचललं जात नाही. म्हणून आज त्यांच्या सांगण्यावरून ते आजी कुठे गेली? ते वर आहे. त्यांच्या सांगण्यावरून मी आज आली आहे. ते खरंच तशी परिस्थिती आहे का बघायला, आणि खरंच ती परिस्थिती आहे. म्हणजे त्यांचं सांडपाणी ह्या लोकांच्या घरात जाऊन त्यांनी का सोसावं? आणि हे पाईपलाईन मंजूर आहे, पण ती 2 फुटाची मंजूर पाईपलाईनमध्ये काही उपयोग होणार नाही, कारण का परत ते पाणी अडणार आहे, ते तुंबणार आहे पुढे येऊन आणि परत त्या लोकांच्या घरात ते घुसणार आहे. तर ह्याच्यावर कायमचा तोडगा काहीतरी निघाला पाहिजे. बापट साहेबांनी सांगितलंय की आम्ही ती पाईपलाईन मोठी करतो, ज्या तिथं वर 2 टाक्या आहेत सॅनिटेशनच्या त्या पण मोठ्या करतो, म्हणजे ती त्यांना म्हणजे तशी सुविधा होईल. पण त्याच्याहून जास्त माझं म्हणणं आहे की ज्या सोसायट्या असं त्यांचं सांडपाणी बाहेर सोडतात, दुसऱ्या नागरिकांना त्रास होतो, त्या सोसायट्यांवर कारवाई व्हावी. जिथं जिथं लोक बाहेर कचरा टाकतात त्या लोकांवर कारवाई व्हावी, कारण का कुठलाही गरीब माणूस स्वतःचा कचरा बाहेर टाकत नाही. त्यांच्याकडे तेवढा कचरा करायचे पैसेच नसतात. ह्याचे जर तुम्ही कचरा बघितला तर याच्यात प्रामुख्यानं भारी दारूच्या बाटल्या असतात, तिथे तर गाद्या पडल्यात, डायपर्स पडलेले आहेत. अशा गोष्टी हे गरीब टाकत नाही. हे सुशिक्षित माणूस स्वतःचं म्हणजे काम हलकं करायला म्हणून वाटेल तिथं टाकतात. ही गोष्ट थांबली नाही तर तुमचं शहर कसं सुंदर होणार आहे? तर प्रत्येक नागरिकाला जर वाटलं की हे माझं शहर आहे, मला साफ ठेवलं पाहिजे, माझी जबाबदारी आहे, मी घंटागाडीतच टाकणार किंवा मी त्या कचऱ्याचं स्वतः निर्मूलन करणार, तर जास्त बरं. त्याच्यासाठी आज इथं आलेली आहे. बघते. थँक्यू.